नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण बेरीज व वजाबाकी यांची मिश्र उदाहरणे पाहणार आहोत। उदाहरण पाहूया। रामभाऊ जवळ 15,000 रुपये होते। त्यांनी 8,070 रुपयांचा कडबा व 4,500 रुपयांचे पशुखाद्य खरेदी केले, तर त्यांच्याजवळ किती रुपये उरले? तर विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये दोन क्रिया होतील। पहा, रामभाऊ जवळ किती रुपये आहेत? तर रामभाऊंजवळ आहेत 15,000 रुपये। त्यांनी खर्च केलेले रुपये 8,570 रुपयांचा कडबा खरेदी केला, त्यानंतर पशुखाद्य खरेदी केले 4,500 रुपयांचं। तर एवढे पैसे खर्च झालेले आहेत, त्यामुळं आपण काय करणार आहे, या दोन ज्या रकमा आहेत त्यांची बेरीज करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला त्यांनी केलेला एकूण खर्च मिळेल। 0 0 0 5 आणि 5 10, 10शी शून्याचा हातचा आला 1, 8 आणि 4 12 आणि हातचा 1 13। तर 13,070 रुपये हा त्यांचा खर्च झालेला आहे। आता आपण रामभाऊ जवळ 15,000 रुपये होते, त्यामधनं आपण 13,070 रुपये काय करूयात, वजा करूयात। मग आपल्याला कळेल की रामभाऊंजवळ आता रुपये किती आहेत। चला तर मग आता आपण वजाबाकी करूयात। रामभाऊ जवळील रुपये 15,000, त्यातून एकूण रामभाऊंनी केलेला खर्च 13,070 रुपये। तर आपण आता यांची वजाबाकी करूयात। 0 0 गेले, उरले 0, अगदी बरोबर। तर आता शून्यातून 7 काय, 0 दशकातून 7 काय जात नाहीयेत। मग आपण काय करणार आहोत, या शून्यावर काट मारणार आहोत, तो 0 वर लिहिणार, त्यानंतर शतकाकडे जाणार, शतकाकडे सुद्धा 0 आहेत, तर याही शतकावर काट मारणार, तो वर लिहिणार। तर आता आपण जाणार हजाराकडे, हजाराकडे मात्र 5,000 आहेत, तर या 5,000कडून आपण काय करूया, 1,000 घेऊया। तर याच्याकडे राहणार 4,000। आता या ठिकाणी झाले 10 शतक। आता ह्या 10 शतकातून आपण या दशकाला आपण 1 दशक देऊयात। मग याच्याकडे राहणार 9 आणि इथे झाले 10। सर्व अंक मोठे झालेले आहेत। आपण आता वजाबाकी करूयात। 10 मधून 7 गेले, विद्यार्थी मित्रांनो बोला किती राहिले? अगदी बरोबर, राहिले 3। आता या ठिकाणी आहेत 9, 9तून 0 गेले, किती राहिले विद्यार्थ्यांनो? तर 9, 4तून 3 गेले, किती राहिले? बरोबर 1, 1 गेले 0। तर रामभाऊंजवळ 1,930 रुपये उरलेले आहेत। उदाहरण वाचूया। एका बागेत 12,750 झाडे असून त्यामध्ये 1,850 आंब्याची झाडे व 1,428 नारळाची झाडे आहेत, तर उरलेली झाडे फणसाची आहेत। तर बागेत फणसाची झाडे किती आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बागेत एकूण झाडे आहेत 12,750, तर आपल्याला काढायची आहेत फणसाची झाडे किती आहेत। तर यामध्ये आंब्याची झाडे आहेत 1,850 आणि नारळाची झाडे आहेत 1,428। तर या दोघांची आपल्याला काय करावं लागेल, तर बेरीज करावं लागेल। त्याचं कारण असं की ही जी झाडं आहेत आंब्याची आणि नारळाची, ती झाडे इतर झाडं आहेत, बरोबर। तर आपल्याला यांची बेरीज करावी लागेल। बेरीज करूया। 0त 8 मिळाले, उत्तर आलं
8, 5 आणि 2 7, 8 आणि 4 12, 1200 हातचा आला 1000, 1 2 3, 3000. तर 3278 ही जी झाडं आहेत ती बागेमध्ये आहेत आणि ही झाडं जर वजा केली आपण एकूण झाडांमधून तर आपल्याला फणसाची झाडे निश्चित मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बागेतील एकूण झाडे वजा 3278 झाडे यांची आपण आता वजाबाकी करूया आणि फणसाची झाडे किती आहेत ते शोधूया. आता आपण एकूण झाडे जे आहेत 12,750 वजा इतर आंब्याची आणि नारळाची झाडे मिळून जी आपल्याला झाडांची संख्या मिळाली 3278. तर आपण हे काय करूया आता वजा करूया आणि फणसाची झाडे किती आहेत ते शोधूया. वजाबाकी करूया. शून्यातून 8 जात नाहीयेत त्यामुळे आपण शून्यावर काट मारतो, 0 वर लिहिला जातो. आता आपण गेलो दशकाकडं. दशकाकडं आहेत 5 दशक. तर याच्याकडनं आपल्याला 1 दशक आपण घेतलेलं आहे. याच्याकडे राहिले दशकाकडे 4 दशक राहिले. तर 4तून पुन्हा इथं 7 जाणार नाहीयेत. तर आपण काय करूया, तर शतकाकडे 7 शतक आहेत. तर 7 शतकाकडून पुन्हा आपण काय करूया 1 शतक घेऊया. या ठिकाणी झाले 14 दशक आणि याच्याकडे राहिले 6 शतक. या ठिकाणी 2000 मधून 3000 जाणार नाहीत त्यामुळे आपल्याला पुन्हा हे 2000 आपण वर मांडले. तर आपण दशहजाराकडे जाऊया. दशहजाराकडे आहे 1 दशहजार म्हणजेच 10,000 आहेत आणि तोही त्यांना दिला तर दशहजाराकडे राहिले 0. या ठिकाणी झाले हे 12,000 म्हणजेच 12 सहस्र झाले. तर आता सर्व संख्या मोठ्या करून झालेल्या आहेत. तर आता आपण काय करूयात वजाबाकी करूयात. 10 मधून 8 गेले, खाली उरले 2. 14तून 7 गेले. विद्यार्थी मित्रांनो बोला किती उरले? बरोबर, तर उरले 7. 6 मधून 2 गेले, किती उरले विद्यार्थी मित्रांनो? छान, 4. या ठिकाणी आहेत 12. 12तून 3 कमी करा, किती उरले? छान, तर उरले 9. तर फणसाची झाडे आता आपल्याला मिळालेली आहेत. फणसाची झाडे आहेत 9,472. उदाहरण वाचूया. एका खेळाच्या मैदानाची आसन क्षमता 20,750 आहे. एका सामन्याच्या वेळी 8,500 स्त्रिया व 11,200 पुरुष हजर होते. तर किती आसने रिकामी होती? तर या ठिकाणी मैदानाची आसन क्षमता होती 20,750. तर या ठिकाणी स्त्रिया ज्या आहेत त्या आहेत 8,500 आणि पुरुष जे आहेत ते आहेत 11,200. तर 8,500 स्त्रिया आणि 11,200 पुरुष त्या ठिकाणी हजर होते. याचाच अर्थ एवढे प्रेक्षक हजर होते. तर म्हणून या ठिकाणी आपल्याला स्त्रिया व पुरुष यांची आपल्याला बेरीज करावं लागेल. त्यानंतर आपल्याला मिळतील एकूण प्रेक्षक संख्या. मग एकूण प्रेक्षक संख्यामधून मैदानाची जी आसन क्षमता आहे ते आपण वजा करूया. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवूया. 11,200 पुरुष अधिक 8,500 स्त्रिया. तर आपल्याला काय उत्तर मिळेल? या दोघांची बेरीज केल्यावर एकूण प्रेक्षक संख्या मिळेल. चला तर आपण बेरीज करूया. 0 0 बेरीज किती होती? 0 अधिक 2 किती?
बरोबर 7 शतक। आता 1000 आणि 8000 बेरीज किती झाली 9000 बरोबर, आणि हे एक 10,000 तर 9700 एकूण प्रेक्षक होते। तर आता आपण काय करूया, मैदानाची जी आसन क्षमता आहे 20,750 त्यामधून एकूण प्रेक्षक आता आपल्याला मिळालेले आहेत 19,700, हे आपण काय करूया वजा करूया। तर आसने किती रिकामी होती ते आपल्याला उत्तर मिळेल। या ठिकाणी आपण आसन क्षमता मैदानाची ही संख्या लिहिलेली आहे आणि एकूण प्रेक्षक आपण काय करूया त्यामधनं वजा करूया 000। या ठिकाणी दशकाची वजाबाकी 5 दशक मधून 0 गेले, खाली उरले 5 दशकच। या ठिकाणी 7 शतकामधून 7 शतक गेले, खाली उरला 0। या ठिकाणी 0,000 आहेत, तरी त्यामधनं 9 कसे काय 9,000 आपण कसे काय घालवणार, तर आपण 10,000कडे जायचं आहे। 10,000कडे मात्र 2 10,000 आहेत, त्याकडून आपण 1 10,000 घ्यायचा आहे, त्याच्याकडे राहिले 1 10,000, इकडे झाले 10,000, 10,000मधून 9,000 गेले, खाली उरला फक्त 1,000 आणि हे 1 10,000 त्यातून दोन्ही कमी झाले, उत्तर आलं 0 10,000। तर 1050 आसने रिकामी होती। व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनलला सबस्क्राईब करा।